आईस केक बनवण्यासाठी केकचे लेयर करावे लागतात, तर ते दोऱ्याच्या साहाय्याने कशा पद्धतीने करायचे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने मी स्पॉन्ज जो आहे तो आपला बेक करून घेतलेला आहे आणि वरती जो फुगीर आकार आलेला असतो तो कट करून घ्यायचा नाईफच्या साहाय्याने। व्हिडिओमध्ये मी दाखवते आहे त्या पद्धतीने। वरती आपला दुसरा एका हातामध्ये सुरी घ्यायची आणि दुसरा हात वरती अगदी वरच्यावर ठेवायचा, जास्त प्रेशर द्यायचं नाही आहे आणि साईडने असं सुरीच्या साहाय्याने फक्त मार्किंग करून घ्यायचं आहे। नाईफ फक्त बाहेरच्या बाजूनेच मी मार्क करण्यासाठी वापरलेला आहे, आतपर्यंत घातलेला नाही आहे। आणि जिथे आपण नाईफच्या साहाय्याने मार्क केलेला आहे तिथे अशा पद्धतीने दोरा घालून घ्यायचा आहे, जो आपण शिलाईसाठी यूज करतो तो। अर्धा किलोच्या केकसाठी आपण 3 लेयर करणार आहोत। सेम मार्किंग आपण खालच्या बाजूला सुद्धा करणार आहे। असे लेयर्स कट करत असताना आपला जो बेस आहे त्याचे तुकडे निघू शकतात, पण थोडेफार क्रम्स निघले तर काही प्रॉब्लेम येत नाही। केक डेकोरेट करताना आपण व्यवस्थित त्याचं आयसिंग करून घ्यायचं आहे। स्पॉन्ज पूर्णपणे थंड झाल्यानंतरच लेयर्स कट करायचे आहेत, म्हणजे क्रम्स कमी निघतात। स्पॉन्जचे लेयर बनवण्याची ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि सुरीपेक्षा तर ही पद्धत खूपच सोपी आहे।